आमच्या जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। प्रभात गार्डनची दुरवस्था, खुर्च्या तुटल्या, भिंत पडली, कारंजा बंद। सद्गुरू शांतीप्रकाश उद्यान, जे प्रभात गार्डन नेताजी गार्डन या नावाने ओळखले जाते, उल्हासनगर 5 येथील या उद्यानाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। गंभीर समस्यांची मालिका। गार्डनमध्ये अनेक ठिकाणी बसण्यासाठी बाकडी बाके उपलब्ध आहेत, मात्र त्यापैकी काही मोडकळीस आलेले आहेत, तर काही पूर्णपणे तुटल्याने बसण्याच्या लायकीचे राहिलेले नाहीत। गार्डनच्या अवतीभवती असलेल्या संरक्षण भिंती जागोजागी तुटल्या आहेत व त्यांची अवस्था भग्न झाली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सुविधा असली तरी याच ठिकाणी मोकाट कुत्रे बसलेली झोपलेली असतात आणि त्यांनी विष्ठा करून घाण केलेली असते। याच ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना बसावे लागत आहे। बंद पडलेला कारंजा गार्डनच्या मध्यभागी तयार करण्यात आलेला आकर्षक कारंजा तयार झाल्यापासून आजतागायत एकदाही सुरू झालेला नाही। यामुळे हा कारंजा गार्डनची शोभा वाढवतो की कमी करतो हे स्थानिक लोकांना कळालेले नाही। गार्डनमधील जिमच्या साहित्याची मेंटेनन्स, सेवा आणि निगराणी न केल्यामुळे त्यांना गंज चढला आहे आणि ते भग्न अवस्थेत पडून आहेत। जागोजागी कचरा आणि कचऱ्याचे ढिगारे जमा झालेले आहेत। पुरुष व महिलांसाठी असलेले शौचालय तुटलेल्या व भग्न अवस्थेत आहेत। विशेष म्हणजे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील उपलब्ध नाही। प्रशासनाच्या उदासीनतेवर प्रश्नचिन्ह। गार्डनमध्ये उल्हासनगर महानगरपालिकेचे PWD, सार्वजनिक बांधकाम कार्यालय, साफसफाई कर्मचाऱ्यांची रूम आणि एक लायब्ररी असूनही आजपर्यंत त्यांचे या दुर्वस्थेकडे लक्ष का गेले नाही हे मोठे आश्चर्य आहे। प्रशासनाच्या दारात कचऱ्याचा ढिगारा। गार्डनच्या गेटला लागूनच मोठा कचऱ्याचा ढीग जमा झाला आहे आणि त्यातून प्रचंड दुर्गंधी येत आहे। एवढी गंभीर परिस्थिती असूनही प्रशासन आणि स्थानिक आमदार यांचे काडी मात्र लक्ष नाहीये। या गार्डनचे हे दुर्दैव म्हणावे लागेल। प्रतिनिधी संजय बोराडे, जनहित न्यूज महाराष्ट्र, उल्हासनगर।